नमस्कार, श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल अंडा करी आणि घरगुती मसाले वापरणार आहे। त्यासाठी इथे मी बॉईल केलेले 5 अंडे घेतलेत, घरगुती लाल तिखट, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला 1 चमचा, घरगुती काळा मसाला, हळद, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी तेल। तर सर्वात प्रथम आपण जे बॉईल केलेले अंडे त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकले। त्यामध्ये आपल्याला तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे। खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आहे, नाहीतर आपण जे मसाले टाकू ते करपून जातील। इथे मी आता थोडीशी हळद, लाल तिखट, आपल्याला अंडे शॅलो फ्राय करण्यासाठी मी इथे हे मसाले वापरते, घरगुती काळा मसाला। व्यवस्थित मिक्स करून घ्या तिथे मसाले। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर आपले मसाले करपतील। आता यामध्ये मी हे अंडे कट करून टाकणार आहे असे। ज्याने की आपल्याला भाजीमध्ये किंवा करीमध्ये अंड्याची चव छान येते अशी। एक दोन मिनिटं आपल्याला असेच एक साइडनी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे। नंतर 2 मिनिटांनी आपल्याला पलटून दुसऱ्या साइडनी त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। बघा 2 मिनिटे झाले, आपण हे आता दुसऱ्या साइडनी सुद्धा शॅलो फ्राय करून घेऊ। यामुळे काय, जे आपण मसाले वगैरे टाकले त्यामुळे आपल्या या अंड्याला चव छान येते आणि ते मसाले सुद्धा आपल्या अंड्यात व्यवस्थित मुरले जातात। आता या साइडने सुद्धा आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं त्याला शॅलो फ्राय करून द्यायचं आहे। इथे 2 मिनिटं झाले। एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, जे आपण त्यामध्ये मसाले जे वापरले ते व्यवस्थित आपल्या पूर्ण अंड्याला व्यवस्थित लागतील। आता हे आपण अंडे साइडला काढून घेऊया एका प्लेटीत आणि याच कढईत मी भाजी करणार आहे। तेल टाकायच्या आधी मी याच कढईत थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे, की जे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल। इथे मी एवढं पाणी गरम करून घेते। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा। हे आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे। कधीही कोणत्याही भाजीची ग्रेव्ही करायची असेल किंवा कोणती पातळ भाजी करायची असेल तर गरम पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे चव छान राहते। इथे आपलं पाणी व्यवस्थित गरम झाले, मी साईडला काढून घेते एका ह्याच्यात आणि याच कढईत आपल्याला तेल टाकून अंडा करी करून घ्यायची। चला आता इथे मी कढई गरम झाली, आपण अंडा करी करायला सुरुवात करू। इथे मी तेल टाकले। तेल आपल्याला थोडं गरम होऊन द्या। मी गॅस मीडियम ठेवते। तेल गरम झाले की यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो वापरायचा आहे, टाकायचा आहे। हा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मी इथं गॅस फास्ट करते। बघा इथे आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे। आता इथे मी जी अद्रक लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायची कांद्यासोबत।
बघा अद्रक लसूण पेस्टसुद्धा व्यवस्थित परतून झाली आहे, मिक्स झाली आहे कांद्यासोबत. आता इथे मी घरगुती मसाले वापरणार आहे. 1 चमचा हळद, घरगुती काळा मसाला हे 2 चमचे, घरगुती लाल तिखट आणि गरम मसाला. आता अर्धाच टाकणार आहे, नंतर अर्धा टाकणार आहे. हे 1 छोटा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घे. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला थोडंसं आपण जे गरम पाणी केले ते टाकायचं आहे, की ज्यामुळे आपले मसाले करपणार नाही. बघा इथे मसाले व्यवस्थित मिक्स झाले. आता इथे आपण जो बारीक चिरलेला टमाटर आहे तो टाकायचा आहे. तो व्यवस्थित मिक्स करा. आता हे टमाटे टाकल्यानंतर मी इथे 1 पळी गरम पाणी टाकणार आहे, की ज्यामुळे आपले जे टमाटे टाकले ते व्यवस्थित शिजले जाईल. आपल्याला हे 3 ते 4 मिनटं आपले टमाटे व्यवस्थित शिजतात आणि मसालासुद्धा व्यवस्थित तयार होतो, एकजीव होऊन जातो. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे असं शिजून द्यायचं आहे. बघा इथं आपला सर्व मसाला व्यवस्थित शिजला गेला आहे आणि तेलसुद्धा खूप छान सुटलं आहे मसाल्याला. आणि कलर तर बघा किती छान आला आहे. इथं आपल्याला बाकीचा कलर किंवा फूड कलर टाकायची गरजसुद्धा नाही आहे. आता इथे आपण जे पाणी गरम केलं आहे ते टाकणार आहोत. म्हणजे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही तयार करायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, की सर्व व्यवस्थित मसाले व्यवस्थित मिक्स होतील. आता इथे पाणी टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ, इथे मी 2 चमचे मीठ टाकले छोटे, आणि 1 छोटा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या. गरम मसाला टाकल्यानंतर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याला आपल्याला 2 ते 3 मिनटं एक चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्राय केलेले अंडे टाकायचे. तर आपण याला आता 2-3 मिनटं असंच एक उकळी येऊन दुसरं शिजवून घेऊ. बघा इथे आपल्या भाजीला उकळी आली चांगली. आता इथे आपण जे फ्राय केलेले अंडे ते टाकणार आहोत. इथे मी हाताच्या साहाय्याने असं आता इथे आपण सर्व फ्राय केलेले अंडी टाकून घेतलं. खूप पहिला मिक्स करायचं नाही, असंच राहून द्यायचं आहे. आणि 1-2 मिनटं आपल्याला ह्या भाजीमध्ये किंवा ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय केलेले अंडे शिजवून घ्यायचे, की ज्याने आपल्या बघा इथे आपला अंडा करी मसाला तयार झाला आहे. मी इथे गॅस बंद करते आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हे अंडा करी तुम्ही भातासोबत किंवा ज्वारीची, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, रोटी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आणि रेसिपी लाईक करा. आणि रेसिपी आवडत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन रेसिपीसाठी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नवीन रेसिपी कोणची पाहायला आवडेल. थँक्यू.